रात्री अचानक पोटात दुखायला लागलं. आधी नाभीच्या आसपास, बेंबीजवळ, मग हळूहळू उजव्या बाजूला सरकलं. कोणीतरी गुगल केलं, म्हणालं गॅस आहे. कोणी सांगत होतं अपेंडिक्स असू शकतं. घरच्यांनी सांगितलं अमृतांजन लाव, गॅसच आहे तो. मी सर्जन आहे. मी दर आठवड्याला अपेंडिक्सचे ऑपरेशन करतो आणि इमर्जन्सीमध्ये मला ते रुग्ण दिसतात ज्यांनी गॅस म्हणून 2 दिवस वाट बघितली आणि अपेंडिक्स फुटलं. आज मी तुम्हाला सांगतो अपेंडिसायटिस कसं ओळखायचं, घरी काय करू नये आणि ऑपरेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं. थांबा माझ्याबरोबर. गट टॉक इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर संदीप सबनीस. चला आजचा विषय सुरू करूया. अपेंडिक्स म्हणजे काय आणि ह्यात ब्लॉक का होतो? ॲक्च्युली अपेंडिक्स हा एक लहानसा बोटासारखा ऑर्गन आहे. लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठ्या आतड्यांच्या सुरुवातीला तुमच्या पोटाच्या उजव्या खालच्या भागात साधारण 3 ते 4 इंच साईज असलेला. अपेंडिक्सचं नक्की काम काय आहे यावर मेडिकल सायन्समध्ये अजूनही चर्चा आहे. काही संशोधकांच्या मते ह्यात चांगले बॅक्टेरिया असतात जे GI ट्रॅकची इम्युनिटीसाठीच गरजेचे असतात. पण टेक्निकली बोलायचं झालं तर अपेंडिक्स काढला तर तुमच्या आरोग्यावर कुठलाही मेजरेबल असा परिणाम होत नाही. मग अपेंडिसायटिस कशामुळे होतो? ॲक्च्युली अपेंडिक्सचं तोंड किंवा ओपनिंग जेव्हा ब्लॉक होतं, ज्याचं सगळ्यात कॉमन कारण आहे फिकोलिट्स. फिकोलिट्स म्हणजे काय? स्टूलमध्ये एखादा कडक तुकडा जेव्हा अपेंडिक्समध्ये अडकतो तेव्हा तो ब्लॉक करतो. दुसरं, जेव्हा लिम्फ नोड एखाद्या व्हायरल इन्फेक्शनमुळे सुजतात तेव्हाही तो ब्लॉक होऊ शकतो. मग आता ओपनिंग ब्लॉक झाली तर आतमध्ये बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात, सूज येते, अपेंडिक्स फुगतो, इन्फेक्शन वाढतं. उपचार झाला नाही तर अपेंडिक्स फुटतं आणि अपेंडिक्स फुटलं म्हणजे पोटभर पू पसरतो, म्हणजे पेरिटोनायटिस तयार होतो आणि जी सर्जिकल इमर्जन्सी आहे, लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे. आता कसं ओळखायचं? क्लासिक पॅटर्न काय आहे? नीट ऐका. सुरुवातीला बेंबीजवळ दुखतं म्हणजे नाभीच्या आसपास. हे डिफ्यूज दुखणं म्हणजे नक्की कुठे दुखतं असं सांगता येत नाही. थोडी मळमळ वाटते, काहींना उलट्या होतात, भूक नसते किंवा जेवायला नको वाटतं. रुग्णाला आणि घरच्यांना वाटतं गॅस आहे, पण हा पहिला संकेत आहे जो बहुतेक लोक मिस करतात. मग 6 ते 12 तासात दुखणं उजव्या बाजूला सरकतं, उजव्या खालच्या भागात. त्याला राईट इलियाक फोसा असं आपण म्हणतो. हा सगळ्यात महत्त्वाचा संकेत आहे. दुखणं जे बेंबीत सुरू होऊन उजव्या बाजूला सेटल्ड होतं. बरोबर काय होतं ते बघा. ताप येतो, सुरुवातीला कमी असतो 99-100 डिग्री. भूक पूर्णपणे कमी होते. चालताना एस्पेशली उजव्या साईडचा पाय हलवताना दुखणं वाढतं. इव्हन गाडीवरचा खड्डा सुद्धा खूप जाणवतो. आता एक महत्त्वाचं जे मी माझ्या रेसिडेंटना, पोस्ट ग्रॅज्युएटना शिकवतो की प्रत्येकामध्ये हे क्लासिकल प्रेझेंटेशन नसतं. काही लोकांना दुखणं उजव्या बाजूला नाही, डाव्या बाजूला किंवा कमरेजवळ असं वाटू शकतं. प्रेग्नन्सी किंवा गर्भवती स्त्रियांमध्ये अपेंडिक्स वरती सरकतो, त्यामुळे त्यांचं दुखणं नेहमीच्या जागी नसतं. लहान मुलांमध्ये फक्त उलट्या आणि ताप, काही वेळेला पोटदुखी क्लासिकल नसते. म्हणूनच सरळ रूल, पोटात जोराचं दुखणं 6 तासांपेक्षा जास्त वाढतंय, ताप येतोय, तर त्याच रात्री हॉस्पिटलला तुम्ही घेऊन जा. गॅस आहे असं ॲज्युम करू नका. आणखी महत्त्वाचं, घरी काय करू नये? जेव्हा अपेंडिसायटिसचा संशय असेल तर हॉस्पिटलला जाईपर्यंत 4 गोष्टी करू नका. 1. पेन किलर घेऊ नका. साधारणतः स्ट्रॉंग पेन किलर म्हणजे कॉम्बिफ्लान किंवा ब्रुफेन हे दुखणं मास्क करतात. डॉक्टरला एक्झामिन करताना कळत नाही कुठं दुखतंय आणि काही वेळेला डायग्नोसिस त्यामुळे चुकतं. 2. काहीही खाऊ पिऊ नका. जर तुम्हाला सर्जरी लागली तर एम्प्टी स्टमक असणं ॲनेस्थेशियासाठी गरजेचं आहे, नाहीतर सर्जरीला उशीर होतो. 3. पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवू नका. हे मसल जरूर रिलॅक्स करतात पण टेम्पररीली. अशा कंडिशनमध्ये जर अपेंडिक्स इन्फ्लेम्ड असेल, सुजलेला असेल, तर वरून आपण हीट जेव्हा देतो तेव्हा तो फुटण्याचा धोका वाढवतो. आणि 4. उद्या बघू असं बिलकुलही म्हणू नका. अपेंडिक्समध्ये प्रत्येक तास महत्त्वाचा आहे.
12 ते 24 तासात अनकॉम्प्लिकेटेड अपेंडिसायटिस कॉम्प्लिकेटेड परफोरेटेडमध्ये बदलू शकतं. आता थोडंसं ऑपरेशनबद्दल. ऑपरेशन कसं होतं आणि अँटीबायोटिक्सबद्दल. लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टमी 3 छोट्या छोट्या कट्समध्ये, म्हणजे अगदी अर्ध्या सेंटीमीटरच्या कट्समध्ये कंप्लीट होते. एका छिद्रामधनं कॅमेरा आत जातो आणि 2 मधनं इन्स्ट्रुमेंट. आपण आतमध्ये जाऊन अपेंडिक्सला शोधतो, त्याला क्लिप करतो आणि काढून टाकतो. साधारणपणे 25 ते 30 मिनिटांचं हे ऑपरेशन. बहुतेक रुग्ण त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी घरी जातात. 3 ते 5 दिवसांमध्ये तुम्ही डेस्क जॉब किंवा रुटीन ऑफिस जॉब करू शकता आणि 2 आठवड्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली नॉर्मल होऊन जाता, म्हणजे पूर्ण ॲक्टिव्हिटी करायला लागतं. आता काही लोक हा प्रश्न विचारतात की सर, सर्जरी न करता आपण अँटीबायोटिक्सनंच अपेंडिक्स बरं केलं तर? आता ह्या गोष्टीवर खरं पाहिलं तर संशोधन चालू आहे. काही वेस्टर्न कंट्रीजमध्ये अनकॉम्प्लिकेटेड अपेंडिसायटिसमध्ये अँटीबायोटिक फर्स्ट हा अप्रोच वापरला जातोय. पण मी स्पष्टपणे सांगतो, आजच्या घडीला भारतामध्ये स्टँडर्ड ऑफ केअर फॉर ॲक्यूट अपेंडिसायटिस इज सर्जरी. आता का तेही सांगतो. अँटीबायोटिकनी जरी तात्पुरतं बरं वाटत असलं तरी एका वर्षात 30 ते 40% लोकांना अपेंडिसायटिसचा त्रास परत होतो. आता इमर्जन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन वाढलेल्या अवस्थेत जी सर्जरी 30 मिनिटांची डे केअर प्रोसिजर किंवा दुसऱ्या दिवशी सुटी करणारी प्रोसिजर होती, आता ती 90 ते 120 मिनिटं, म्हणजे 1.5 ते 2 तासाची कॉम्प्लिकेटेड सर्जरी होते. दुसरं महत्त्वाचं, भारतामध्ये फॉलोअपचा कंप्लायन्स कमी आहे. अँटीबायोटिक दिल्यानंतर बरं झालं म्हणून रुग्ण पेशंट्स फॉलोअपलाच येत नाहीत. मग अशा केसमध्ये अपेंडिक्स फुटतो, इमर्जन्सी तयार होते. म्हणून इलेक्टिव्ह प्लॅन्ड सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही अतिशय सेफ आणि प्रूव्हन ऑप्शन आहे आपल्या पेशंटसाठी. आता आणखी एक महत्त्वाचं, काय गोष्टी आहेत ज्या अपेंडिसायटिस सारख्या दिसतात पण अपेंडिक्स नसतं? एक महत्त्वाचं, सगळ्या उजव्या बाजूचं दुखणं हे अपेंडिसायटिस नाही. समजा उजव्या साईडच्या किडनीमध्ये स्टोन आहेत, तर कमरेपासून सुरू झालेला पेन खाली लघवीच्या जागेपर्यंत येतो, सोबत लघवीला जळजळ होते, हे दिसायला अपेंडिसायटिस सारखं वाटतं पण अपेंडिक्स नसतं. लेडीजमध्ये ओव्हेरियन सिस्टमध्ये रप्चर किंवा ओव्हेरियन सिस्ट ट्विस्ट होणे, ह्या गोष्टी जर उजव्या साईडला झाल्या तर त्यासुद्धा अपेंडिसायटिस सारख्या वाटू शकतात. लहान मुलांमध्ये मेझेंट्रिक लिम्फॅडेनायटिस किंवा मेझेंट्रिक ॲडेनायटिस नावाचं एक व्हायरल इन्फेक्शन आहे, जे पोटातल्या लिम्फ नोडला इन्व्हॉल्व करतं, ज्याच्यामुळे ते सुजतात आणि अशा केसमध्ये आपल्याला अपेंडिसायटिस सारखा पेन झाल्याचं वाटू शकतं. पण डेफिनेटली हे कुठलेही आजार अपेंडिक्स नाहीत आणि त्यामुळे त्यांना सर्जरीही लागत नाही. म्हणूनच एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला स्ट्रेस करायची आहे की तुम्ही सेल्फ डायग्नोसिस करू नका. हॉस्पिटलला जा, डॉक्टरांना तपासू द्या. काही ब्लड टेस्ट, सोनोग्राफी किंवा काही केसेसमध्ये CT स्कॅन हे ह्या गोष्टी कन्फर्म करतात आणि मगच ट्रीटमेंट ठरवतो आपण. आता एका पेशंटची गोष्ट सांगतो. एक 16 वर्षाचा मुलगा, 12वीला, नाशिकमध्ये, रात्री 10 वाजता पोट दुखायला लागलं बेंबीजवळ. त्याने आईला सांगितलं, आईने जेलुसिल दिलं, गॅस आहे, झोप. मुलगा झोपला. सकाळी 4 वाजता खूप दुखणं वाढलं, उजव्या बाजूला लोकलाइज झालं, ताप 100 डिग्री झाला, एक उलटी पण झाली. सकाळी 8 वाजले, 12 तासांनी हॉस्पिटलला आले, अल्ट्रासाऊंड केला, अपेंडिसायटिस. लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टमी झालं, 30 मिनिटामध्ये ऑपरेशन संपलं. दुसऱ्या दिवशी डिस्चार्जही झाला. 4-5व्या दिवशीपासून मुलगा कोचिंग क्लासेसलाही जायला लागला. पण त्यांना त्यांच्या सर्जननी सांगितलं की अजून 6-8 तास जर तुम्ही उशीर केला असता तर अपेंडिक्स फुटला असता. मग साधी सर्जरी नव्हती, मोठी सर्जरी, ड्रेन म्हणजे पाईप ठेवावा लागला असता, 5-6 दिवस हॉस्पिटलायझेशन. त्याच्या आईने मला सांगितलं, सर पुन्हा कधी असा गॅस म्हणून मी ॲझ्युम करणार नाही आणि अपेंडिक्ससारख्या सिंपल पण सिरियस होऊ शकणाऱ्या कंडिशनला ओव्हरलुक करणार नाही.
आता 3 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगतो. 1, पोटात दुखणं बेंबीत सुरू होऊन उजव्या बाजूला सेटल होतं, हा अपेंडिसायटिसचा सगळ्यात क्लासिक असा संकेत आहे. 2, दुखणं वाढतंय, ताप येतोय, तर थांबू नका, हॉस्पिटलला जा, पेन किलर घेऊन दुखणं मास्क करू नका. आणि 3, लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टॉमी ही सेफ, क्विक आणि प्रूव्हन प्रोसिजर आहे. घाबरू नका. गट टॉक इंडियाला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. थँक्यू.